तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला ठाण्याच्या अशा एका ठिकाणी नेणार आहे जिथे विविध प्रकारचे खाद्य आपल्या ठाण्याच्या रस्त्यावर मिळत आहेत। ठाण्यातल्या वसंत विहारमध्ये तुम्हाला बोबापासून ते तिकडचं आपलं जुने मोमोज हे सर्व काही मिळणार आहे। ते 100 रुपयामध्ये शॉर्मा हे सर्व मी 500 रुपयात खायचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही इथे कधी वसंत विहारला गेलात तर ही 500 रुपये घेऊन गेलात, तुम्ही 500 रुपये काय काय खाल हे तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। साऊथ असो, नॉर्थ असो किंवा कोरियन देशातलं असो, सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे। आता तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड डिकोवर। तर काय खाता आहे ना, तर खायलाच पाहिजे। तर भरपूर असे व्हिडिओज घेऊन मी आतापर्यंत आले, लगभग मागच्या महिन्याभरात 5 ते 6 व्हिडिओ टाकल्यात। तुम्हाला भरपूर चांगले अशी ठिकाणं दाखवली जिथे की काही लोक गेलेली, काही लोक नाही गेलेली, पण त्या टेस्टला भारी असलेली दुकानं दाखवली किंवा ठिकाणं दाखवली। तर आज तुम्हाला मी घेऊन आले ठाण्यातल्या वसंत विहारमध्ये। तर वसंत विहारमध्ये अशा कायम घडामोडी घडतच असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध जेवण असं तिकडे बनवलं जातं। आता नवीन ज्याला तिथे बोबा आला आहे, तर बोबा डी ते कोरियन जो शेक आहे तो आहे। बोबामध्ये पण 2-3 प्रकार हे मला इथे तुम्हाला दाखवेनच। इथे तुम्हाला दाखवतो मी आज घेऊन आलो। 1 मिनिट थांबा। तर आज मी आणले आहेत, यायला कुठे गेलं, तर आज मी आणलं तर आज मी घेऊन आलो 500 रुपये। तर 500 रुपयामध्ये इथे वसंतमध्ये काय काय खाऊ शकतो ते तुम्हाला दाखवणार आहे। 500च्या वरी जाऊ शकतं, खाली राहू शकतं, पण 500मध्ये संपवण्याचा माझा प्रयत्न असेल। तर चला आता एक गोष्टी नवीन ट्राय करू, आणि ज्या ट्राय केलेल्या आहेत भरपूर लोकांनी त्यावेळेला चला। तर आपला फर्स्ट आयटम आला तो आहे मारिओ वॉफल्समधला पफ वॉफल, जो की 59 रुपीजला आहे। ब्लॅक अँड व्हाईट फ्लेवर घेतला आहे। तर हा बघा, तर आपण आता ट्राय करूया। तर इकडे लगभग मी लास्ट टाइम पण आलेलो, तर एकदम मस्त कुळकुळीत टेक्स्चर, त्यांच्या आतमध्ये डार्क चॉकलेट आणि वरती व्हाईट चॉकलेट आहे। स्टार्टिंग जी इकडे ती 49 रुपयाला मिळतो, म्हणजे 49 रुपीजला। तर मी इकडे घेतलं 59वाला, कारण मला व्हाईट चॉकलेट आवडतं म्हणून। तर हे खाल्लं आहे, गरमी लागते, थोडं थंड काहीतरी प्यायची इच्छा आहे। बाजूलाच नवीन चालू झालं, त्यामुळे तिकडे बोबा टी ट्राय करूया। आपण सेकंड आयटम जो घेतला आहे तो एग रोल घेतला आहे। तोच घेतला पण दार्जिलिंग मोमोजमधून। तर दार्जिलिंग मोमोज जे फेमस आहे ते नावानं सांगतो, मोमोजसाठीच फेमस आहे, पण आपण इकडे एग रोल घेतला आहे जो की आहे 100 रुपयाला, म्हणजेच 100ला। तर हे बघा, तर आपण आता एग रोल ट्राय करूया। मजबूत अंडे टाकले, आम्ही काय बोलताच येत नाही, मोठा आवाज काढला। जो आपण पफ खातो ना खारीवाला, जो आपल्याला आधी लहानपणी खात आलो, तसंच बाहेरचं पूर्ण लागतं कवरिंग, आणि आतमध्ये त्यांनी अंडा भरलं आहे। मे बी चिलीवाला त्यांनी जो स्टफिंग भरलं आहे त्यामुळे समजत नाही जास्त। कांदा आहे त्याच्याने टाकलेलं भरपूर, आणि 100 रुपये तरी वर तर, कारण त्याची जी परत आहे ना बाहेरची, ती कच्च्या पराठाची परत आहे त्याच्यामुळे। हे खाऊन घेतो, तर पुढच्या ठिकाणी जाऊ, तिकडे घालून काय मिळतं का बघून 500 रुपयात किती बसतं ते बघू आता। त्याच्यानंतर आपण घेतलं, आपण जे ब्लू टारो घेतलं, बोबा घेतलं, त्यातला चिवी बोबा घेतला, म्हणजे हा जो आतमध्ये थोडा बोबा दिसतो तो चिकट, तो चिवीवाला आहे। हे आपण घेतलं स्लश कडून, ज्याची प्राईस आहे 189, म्हणजे 189। तर आपण हे ट्राय करू। तर बोबा जो थोडा महागडा आयटम माझा असणार, कारण तो लगभग 200 रुपयाचा आपल्याला बसला आहे। बाकी सगळे आयटम 50-100 बसवतो। तर ट्राय करू। बोबा एकदम डब्बा चिवीवाले, आणि या प्राईसला बोबा कुठे मिळणारही नाही। मुंबईमध्ये 400 रुपये बोबामध्ये ना। मी तुम्हाला मला बोबापेक्षा ना इथलं ज्यूस जो होतं ना ब्लू टारो, हे लगभग ना ब्लॅक करंटचा फ्लेवर सारखं लागतं, ज्याचा फेवरेट आहे। तर मला वाटतं मी इकडे परत नुसतं ड्रिंक केलं, आणि याची आज स्मॉल ग्लास आहे, त्याचा लार्ज ग्लास पण येतो, तो 209 रुपयाच्या आसपास आहे। तर हे झालं, आपण थंड आयटम पिऊन दिला। याच्यानंतर आपण जाऊ पुढे अजून काहीतरी साऊथ इंडियनमध्ये आपण ट्राय करू आता।
त्याच्यानंतर जो आपण घेतला कॉईन शोरमा घेतला आहे पेरी पेरी फ्लेवरमध्ये, जो की शोरमा बॉक्समधून घेतला आहे. याची प्राईस आहे 99 रुपीज. तर 99मध्ये चिकन पण आहे आणि पनीर पण आहे. त्याच्यामध्ये पेरी पेरीवाला घेतला आहे. तर आपण ट्राय करूया. मजबूत स्टफिंग वगैरे केलेलं आहे याच्यामध्ये. मजबूत स्टफवाला. त्यानंतर चिकनचा बघा मसाला नवीन केलेला आहे. आतमध्ये चीज पण आहे याच्यामध्ये. तर 99 रुपीमध्ये एकदम वर्थ आहे. म्हणजे की एका माणसाला जर पोट भरत असेल ना त्यासाठी 99 एकदम बेस्ट आहे. आणि यांच्याकडे क्रिस्पी शोरमा वगैरे पण अवेलेबल असतात. पण आपल्याला बजेटमध्ये बसवलं होतं. तर आत्ता आपल्याला लास्टली 53 रुपये वगैरे राहिले, कधी 53 की 54 रुपये. तर याच्यानंतर पुढे जाऊ आणि आपली लास्टचा जो आयटम असेल ना तो आपण खाऊ. तो व्हेजच मोस्टली ठेवणार आहे मी. तर लास्टली आपण जे घेतलं ते आपण बटर इडली घेतले रॅपिड अन्नामधून. रॅपिड अन्ना जे नवीन आउटलेट सुरू झालं वसंत विहारमध्ये. म्हणजे अजूनपर्यंत इथे मी तरी पहिल्यांदा झालो. तर कशी इडली लागते ते मला बघायचं. आणि लास्टला 50 रुपये राहिलेले. तर 50मध्ये मला बटर इडली बसली. दुसरे सगळे 55 आणि 60 रुपये होते. प्रॉपर ना बटरमध्ये पूर्ण परतले आहे. सांबार पण चांगलं. साऊथ इंडियन पद्धतीचं पूर्ण नाही आहे. नॉर्मल उडपीला मी तर तसंच आहे. चटणी खोबऱ्या चटणीला चव नाही आहे. म्हणजे ऑरेंज वाली चटणी आहे ना ती खाऊ शकतात. पण माझं मत आहे इडली नुसती खाल तरी बेस्ट आहे. तर आता आपले 5 आयटम खाऊन झालेले. आपण 500 रुपयामध्ये आपण 5 आयटम खाल्ले. त्याच्यात आपण पहिलं रोल खाल्ला, त्याच्यानंतर बोबा पियालो, त्याच्यानंतर आपण वॉफल खाल्ला, त्याच्यानंतर आपण इडली खाल्ली, त्याच्यानंतर आपण मेन जो कॉईन शोरमा तो जो युनिक होता तो एक खाल्ला. सर्व काही आपण 500मध्ये म्हणजे लगभग 496 ते 95 रुपये सगळं बसवलं आहे. तर तुम्ही कधी ठाण्याला आलात तर वसंत विहारला नक्की व्हिजिट करा. आणि आपण इंस्टाग्रामवरती कंटिन्यू टाकत असतो पोस्ट. तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करा. ट्रॅव्हल फूड डिकू नाव आहे. आणि इकडे सबस्क्राईब केलं असेलच एवढे व्हिडिओ बघितल्यात तर ठीक आहे. पुढच्या व्हिडिओ नक्की व्हिडिओ तुम्हाला लव फूड रेड फूड भेटून रेड फूड. चला बाय. जय शिवराय.